कोरेगाव पार्कमध्ये असलेली ही 40 एकर जमीन महारवतनाची जमीन आहे। ही जमीन सध्या बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे। महारवतनाची जमीन जर विकायची असेल तर त्यासाठी अनेक निर्बंध असतात। जमिनीच्या मूळ मालकांची संख्या आहे तब्बल 274। अनेक वर्षांपूर्वी पॅरामाउंट कंपनीनं या सगळ्या जमीन मालकांकडून पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेतली होती। त्यामुळे मूळ मालकांच्या वतीनं पॅरामाउंट कंपनीनं अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीशी या जमिनीचा व्यवहार केला। अजित पवार यांच्या मुलाच्या अमेडिया कंपनीचं भागभांडवल आहे फक्त 1 लाख रुपये। या अमेडिया कंपनीनं IT पार्कसाठी जमीन खरेदीचा प्रस्ताव ठेवला। 22 एप्रिल 2025ला अमेडिया कंपनीनं IT पार्कचा ठराव केला। 2च दिवसांनी म्हणजे 24 एप्रिल 2025ला उद्योग संचालनालयानं या कंपनीला परवानगी दिली। महसूल खात्यानं IT धोरणाअंतर्गत अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क माफी दिली। 3000 कोटीच्या जमिनीचं मुद्रांक शुल्क होतं 21 कोटी रुपये, पण अमेडिया कंपनीसाठी फक्त 48 तासामध्ये मुद्रांक शुल्काची रक्कम झाली 500 रुपये। 27 दिवसांमध्ये या जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली। या संपूर्ण जमीन व्यवहारामध्ये आपल्याला पैसेच मिळाले नाहीत असा दावा जमिनीच्या मूळ मालकांनी केलाय। ही जमीन जी आहे ही शीतल किशनचंद केजवानी यांच्या मार्फत अमेडिया कंपनीला विकली गेलेली आहे। आमचा जो संपर्क आहे तो शीतल किशनचंद केजवानी बरोबर आहे। तिने आमच्याशी बेकायदेशीररित्या व्यवहार केला, आम्हाला खोटी माहिती दिली की तुमची जागा सोडवून देऊ, नंतर मग आपण व्यवहार करू वगैरे वगैरे, पण प्रत्यक्षात काहीच केलेलं नाही याच्यामध्ये। आणि ही जमीन परस्पर विकलेली आहे आणि लोकांचे चेक सुद्धा बाउन्स झालेले आहेत। लोकांना म्हणजे मूळ वतनदारांना याच्यात फसवण्यात आलेलं